सर, तुम्ही आता इथे कपाटात? हो, मी आत्ता इथे कपाटात. अहो सर, पण तुम्ही इथे काय करताय? तुमचीच वाट बघतोय. कपाटात? हो, इथे कपाटात. मिस मयुरी, आपल्यासाठी हे नवीन थोडीच आहे. आठवतंय ना, एकदा कपाटात असेच लपलो होतो आपण. हो हो, आठवतंय. पण सर, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी. आणि आता लग्न झालंय ना आपलं. मग काय? हे पहा मिस मयुरी, काही काही गोष्टींचं थ्रिल हे पुन्हा पुन्हा अनुभवायचं असतं. या कपाटात नाही नाही सर, मला नाही जमणार, प्लीज. हे बरं आहे तुमचं. म्हणजे मी इथे तुमच्या समोर नसताना सतत माझी आठवण काढत राहायची, आणि मी आता फायनली समोर आल्यावर मला साधा हक पण नाहीत करणार. अबोल प्रीतीची अजब कहाणी, अजब कहाणी. सर, राजीव सर. काय काय तुम्ही असं वागता? आता ना, मला काही माहिती नाही. तुमची कामं पटापट आटपायची आणि ताबडतोब माझ्याकडे निघून यायचं, कळलं तुम्हाला? मला नाही करमत आहे तुमच्याशिवाय. अजब कहाणी, अबोल प्रीतीची अजब कहाणी. मयुरी, आपल्या पुराण कथानुसार आपल्या पतीला जेव्हा आधाराची, बाह्य शक्तीची गरज लागते ना, तेव्हा तेव्हा आपण व्रत, वैकल्य आणि उपास करून ती शक्ती उभी केलेली आहे. तुमचं आता नव्याने लग्न झालंय. तुम्हा दोघांच्या सुखी समृद्ध वैवाहिक जीवनासाठी आजचा हा उपास करायचा असतो, आणि नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आजचा हा उपास निर्जळी करायचा असतो. म्हणजे कसा? अन्न पाण्याशिवाय उपास करायचा. जसा मी आज राजवीर सरांसाठी करते तसा. हो. चल, आता पूजेला सुरुवात कर बरं. हो. सगळ्या मूर्तींवरती पाणी शिंपड. हा, बिड्यावर सुद्धा, शंकराच्या पिंडीवर. आता मूर्तींवरती हळदी कुंकू घाल. आता फुलं वाहायची. देवीना लाल रंगाचं फूल आणि शंकराला बेल आणि पांढरं फूल वाहा. आता छानसा मनोभावे नमस्कार कर बरं. आजची ही हरताळकेची पूजा अविवाहित मुलींनी आणि नवीन लग्न झालेल्या मुलींनी करायची असते, नवऱ्याच्या प्राप्तीसाठी. देवी पार्वती होती ना, तिनं शंकरासाठी हा उपास केला होता. आपल्या वडिलांची भांडून तिने जंगलात पर्वतावर जाऊन 64 वर्ष पानं फुलं खाऊन हा उपास केला होता. आजी, मी तुमच्या पाया पडते. आयुष्मान भव. आज तुमच्यामुळे माझी पूजा तर झाली, पण माझी एक इच्छा होती. अगं बोल ना, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तुझी ही आजी जिवंत आहे अजून.
आजी, माझी अशी इच्छा होती की आपण यावर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा आणूया का? गणपती बाप्पा, हा, खूप छान कल्पना आहे. तू असं कर, राजवीरच्या कानावर घाले सगळं आणि मग काळजीच करू नकोस. अगं सगळी तयारी मी करते. नक्की ना? हो. साहेब, साहेब आज शुद्धी होणार आहे. हे साईन कर, कर साईन. गुड मॉर्निंग. कसा झाला स्वर्ग प्रवास? कसा झाला? आता साईन कर, नाही तर कायमचा प्रवासाला पाठवलं. हे तुला नीट हॅलो, सर तुमची परमिशन हवी होती. कशाची परमिशन? यावर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा आणण्यासाठी. अहो मग काय परमिशनची काय गरज आहे तुम्हाला? तुम्हाला वाटतंय ना? हो हो. तुमच्या आवडीनुसार करा. बाकीची तयारी करायला घ्या. खरंच थँक्यू 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 सर. मी लगेच सगळी तयारी सुरू करते. थँक्यू. बाय सर. ओके, बाय. बाय द वे मयुरी, कामाचं सगळं तर ठीक आहे, पण आपल्या हनीमूनचं बोलायचं राहूनच गेलं ना. मी तर असं म्हणतो आपल्या हनीमूनचं डेस्टिनेशन तुम्हीच डिसाइड करा. मॉरिशस, मॉरिशस बद्दल काय प्लॅन आहे? आणि हो, पैशांची काही काळजी करू नका. मिसेस राजवीर सराफ आहात तुम्ही. तुम्ही कुठे जायचं तेवढं फक्त सांगा, आपण प्लॅन रेडी करू. अरे हो, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली मिस मयुरी. हनीमूनच्या बाबतीत ना माझ्या काही फॅन्टसीज आहे. म्हणजे बघा मिस मयुरी, आय कॉल यू लेटर. हा, मला नेमका एक महत्वाचा कॉल येतोय. करतो मी तुम्हाला कॉल. बाय. काय करतोयस ना? ए बोल ना. रेडी. मिस मयुरीच्या बाबतीत तू काही करणार नाहीस. जे पाहिजे ते मी करायला तयार. हे बघ, मला तुझ्याकडून बाकी काय नकोय, फक्त साईन पाहिजे. नवी साईन कर. कर ना, नवी साईन कर. नाही करायची? ठीक आहे. मिस मयुरी, करते करतो साईन. हो पण मी काय म्हणते, आजी जे म्हणते ते पण बरोबर आहे. नाही. आपण काय म्हणतो, आपण बाप्पाला ना इथे मध्ये बसूया, म्हणजे कसं सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन पण होईल ते. हा नाही गॅरी सर, मी काय म्हणते, आपण अशी जागा बघितली पाहिजे जिथून बाप्पाचं सगळ्यांवर लक्ष राहील. पॉइंट आहे. हा ए मयू, अगं पण नाही, म्हणजे नेमकं कुठे बसवायचं बाप्पाला ते सांग ना. नेमकी एक जागा सांग. जागा नाही, इथे नको आजी. ते भिंत पण आहेस. हा म्हणजे ते आड येईल. मला वाटतं ही जागा छान आहे. म्हणजे आपण जर बाप्पाला इथे बसवलं तर कसं इथे आपल्याला छान आजूबाजूला सजावट करता येईल आणि वावरायला पण सगळीकडे छान जागा मिळेल. आणि समजा
जर आपल्याकडे खूप जास्त लोक आली तर आरतीसाठी सगळी लोक इथे थांबू शकतात ना. एकदम बेस्ट वहिनी, एकदम बेस्ट बोलले तुम्ही. हा, म्हणजे आपण हा विचारच केला नव्हता ना आरतीचा वगैरे. ए आजी, आपण काय बोलतो, तू ओके करून टाक ना. म्हणजे कसं आपल्याला ब्रोला फोटो पाठवता येईल. हा, अरे हो म्हणजे नाही नाही मयू, अगं म्हणजे फक्त जागा ठरवून नाही चालणार ना, आपल्याला दिशा पण बघावी लागेल ना. आणि कसं आहे, बाहेरून येणाऱ्या लोकांना आधी बाप्पा दिसला पाहिजे. म्हणजे मग कसं ते असं एकदम ते असं ते होतं ना असं प्रसन्न. हा, असं प्रसन्न वाटलं पाहिजे ना. म्हणजे हा सगळा विचार करून ही जागा बरोबर आहे असं तुला वाटत असेल तर. क्या बात आहे मिस ब्युटी, म्हणजे तुम्ही तर आपल्या दिल मधली गोष्ट बोलले. आपण पण हाच विचार करत होतो. मयुरी वहिनी, आपण काय बोलतो, आता आपल्याला दुसरी जागा बघायला पाहिजे ना. बरोबर. मला काय वाटतं, गॅरी सर आहे ना एकदम बरोबर बोलतायत. आपण आहे ना आता लवकरात लवकर मुहूर्त काढायला हवा. तुम्हाला काय वाटतं, दिवाळीचा मुहूर्त कसा आहे? हा हो, गणपतीसाठी दिवाळीचा मुहूर्त काढून कसं काय चालेल. पण ना तुला तुला नाही करणार त्यातलं, तुझं चालू देत जागा बघणं. अरे काय मयुरी वहिनीला सांग ना, त्या काय बोलतायत मिस ब्युटी समोर. खरं म्हणजे ना, आता तुला समजावायला हवं. मयुरी जी काही जागा सांगते ना, तिला आता मुकाट्याने हो म्हण पटकन. नाही तर तुझं जे काही चाललंय ना, ते तुझ्या मम्मीला सांगायला आता वेळ लागणार नाही मला. आजी, नाही आजीबीची काय नाही. मी काय म्हणते, आता कोणीच कोणाला काय सांगू नका आणि काही सजेशन पण देऊ नका. म्हणजे आता कसं, आपल्या वहिनीची जी आवड ती आपल्या ब्रोची आवड, आणि मिस ब्युटीची जी आवड ती नाही आपला काय, आपला मुद्दा काय आहे, म्हणजे ज्या जागा फायनल झाल्यात ना त्याचा फोटो काढून आपण ब्रोला पाठवून देऊ ना. हा आजी, तू ये, आपण जागा फायनल करू. या बाजूने पण काय हे बघ, हे कसं वाटेल. ऐक ना, काय बाकी सगळं ठीक आहे. मला काय वाटतं की तू ना एकदा यामिनी मॅडमशी पण बोलून घे, म्हणजे त्यांची परवानगी घ्यायला हवी ना, नंतर उगाच प्रॉब्लेम नको व्हायला. ऐक ऐक ऐक, मला असं वाटतं की ह्या सगळ्याची खरंच काही गरज नाहीये. कारण एखादी गोष्ट जर राजू सरांना पटली तर राजू सर यामिनी मॅमला सहज पटवू शकतात. त्यामुळे तू त्याचं टेन्शन नको घेऊस. मी बघते. हा, हाय हाय मिस मयुरी. काय बोलू मी? नाही म्हणजे मी काय बोलायचं हे तुम्हीच मला सांगा. काय काय झालं, अशा का बोलताय तुम्ही माझ्याशी? अहो सर, तुम्हाला कळतंय का, काल दिवसभरात एकही कॉल नाहीये तुमचा. नाही नाही नाही, लोक बोलतात ते काही खोटं नाहीये. सगळे पुरुष ना सारखेच असतात. लग्नाआधी सगळे पुरुष अतिप्रेम करतात, पण एकदा का लग्न झालं की मग त्यांचं अति दुर्लक्ष होतं. मिस मयुरी, आधी शांत व्हा ना तुम्ही प्लीज. कसं आहे ना, माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झालाय ना तो मी समजू शकतोय. त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ही एक गोष्ट तुम्हा पुरुषांना बरोबर जमते. काहीही झालं की सॉरी म्हणायचं आणि गप्प बसायचं. पण यावेळी फक्त सॉरी बोलून चालणार नाहीये. तुम्हाला मला काहीतरी द्यावं लागेल. आता जर मी तिथे असतो ना, डायरेक्ट हक केलं असतं तुम्हाला. पण आता इथून मी एक गोष्ट देऊ शकतो. सर, उगाच आगाऊपणा करू नका. अहो पण आता तुम्हीच म्हणालात ना काहीतरी द्या म्हणून. अहो नाही नाही नाही, मी ते नव्हते बोलले. मी ते मग परवानगी. अप्रुव्हल. आता आपण आपल्या घरी बाप्पा आणणार आहोत ना, मग बाप्पाला बसवण्यासाठी कुठली जागा फायनल करू हे सांगा. मी तुम्हाला काही फोटोज पाठवलेत, ते बघून मला सांगा. अच्छा, बघतो. मला असं वाटतं सेकंड वाला जो स्पॉट आहे ना तो कमाल आहे. मला असं वाटतंय तिसऱ्या फोटोमध्ये जी जागा आहे ना
ती छान आहे, म्हणजे त्याच्या आजूबाजूला जरा जागा आहे, वावरता येईल व्यवस्थित. हरकत नाही. तिसरा वाला छान आहे, अप्रूव्ह करून टाक. नाही नाही नाही, नको नको सर, जी तुमची आवड तीच माझी आवड. आपण ती जागा फायनल करू. मग ठेवू आता फोन? नाही नाही, थांबा थांबा. अजून काय बोलायचंय? काल मला तुमची एवढी आठवण येत होती की तुम्ही चक्क दिसलात मला. काय काय सांगताय काय मिस मयुरी? हो खरंच. आणि तुम्ही कुठे दिसलात माहितीये का? कुठे? जिथे आपण लग्नाआधी लपलो होतो. हा ते आजीच्या खोलीत ना. झालं, विसरलात लगेच? आठवतं ना, मला अगदी स्पष्टपणे आठवतंय. कपाटात. अगदी बरोबर. आपण तेव्हा चक्क कपाटात लपलो होतो सर. हो, काय कपाटात लपलो नाही आपण? ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही मला आधी सांगा, तुम्ही घरी कधी येताय? हे काय, मी येतोच आहे. घरी येण्यासाठीच निघालोय. हो, मग ना कुठे थांबू नका, सरळ घरी या. हो, काळजी करू नका. आता कुठेच वेळ जाणार नाही मध्ये, कारण घरी पोचल्या तुम्हाला एकदा मिठीत घेण्याची मलाच घाई झालीये. देवीचं व्रत आहे, लक्षात आहे ना? झाली पुन्हा सुरुवात तुमची? ते काही नाही, मी फोन ठेवते आता. बाय. अहो बाय. अहो, ऐका ना मिस मयुरी. मिस मयुरी, तुम्ही कितीही नकार दिलात तरी मला जे मिळवायचंय ते मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कामं पूर्ण करण्यासाठी माझ्यासारखे वेळ देत जा. डिसिप्लिन हवं, नाहीतर आहे गोंधळ सगळा माजलेले. मॅडम 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 गुड मॉर्निंग मॅडम. आज अचानक आलात पेढीत तुम्ही? मग काय तुम्हाला विचारून यायचं? तसं नव्हे मॅडम, मला एवढंच म्हणायचं होतं काय म्हणायचं? अरे सॉरी. मूर्ख आहेस का तू? सॉरी मॅडम, एक्स्ट्रीमली सॉरी. बोलपट, बोला मॅडम. तिचा आजचा अर्धा पगार कापा. हो. काय? मॅम प्लीज नको ना, प्लीज नको. माझ्यासाठी एक दिवस खूप महत्वाचा मॅडम, प्लीज. बोलपट, बोला मॅडम. हिचा आजचा पूर्ण पगार कापा. हो हो. बोलपट, इकडे या. बोला. आज आपल्या पिढीत एक महत्वाची मीटिंग आहे. आत मीटिंग सुरू असताना कोणालाही पाठवायचं नाही. कोणाचा तरी फोन आलाय हेही सांगायला यायचं नाही. बरं. आणि हो, चुकून जर ती मयुरी आली तिलाही आत पाठवायचं नाही. महत्वाची मीटिंग असताना राजवीर सर नाही आणि मयुरी मॅडमचं येणं पण यांना चालणार नाही. एवढी कसली महत्वाची मीटिंग आहे? मला काय करायचंय? माझ्यासाठी फक्त माझे साहेब येणार आहेत की नाही ते महत्वाचं. मॅडम. अरे बजरंग, राहू दे. तू अगदी वेळेत आलास रे. आत ये. हा, बोलपट सर, ऐका ना, माझा आजचा पगार नका ना कापू प्लीज. मग अशी मॅडमनी काय सांगितलं ऐकलत ना, तसंच होईल. हवं तर थांबा इथे, नाही तर घरी जाऊ शकता तुम्ही. बोलपट सर पण कधी कधी डोक्यातच जातात माझ्या. जाऊ दे, पण मी आता घरी गेली तर माझ्या आणि साहेबांची भेट कशी होणार? नको. त्यापेक्षा मी साहेबांना फोन करून विचारते ते कुठे आहेत ते. हॅलो, बोला मधुमालती. हाय. मी मर जावा. तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसले होते माझे कान. मधुमालती, तुम्ही काय बोलताय? जे काय बोलायचं ते प्लीज लवकर बोला. बोलायचं हेच होतं की आज तुम्ही पिढीवर येणार आहात ना? का? आज ना पिढीवर महत्वाची मीटिंग आहे आणि तुम्ही अजून आला नाही आहात ना, म्हणून फोन करून विचारलंय मी. मीटिंग? हो, आणि नुसती मीटिंग नाहीये तर महत्वाची मीटिंग आहे. एवढा कोणता महत्वाचा विषय? ते काही मला माहित नाही. हा, पण यामिनी मॅडम म्हणत होत्या की मयुरी मॅडम जरी आल्या ना तरी त्यांना आत नाही पाठवायचं.
म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल ना? खरंच यामिनी मॅम असं म्हणाल्या का? हो. मला सांगा मीटिंग मध्ये कोण कोण आहे? सध्या तरी यामिनी मॅडम आणि बजरंग सर आलेत का? अय्या, तुम्हाला कसं कळलं? मी आता त्यांचंच नाव घेणार होते. नाही, ते मला जस्ट वाटलं म्हणून बोललो. एक मिनिट साहेब, ते बजरंग काका आलेत म्हणून तुमची नोकरी जाईल असं वाटतंय का तुम्हाला? हो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते, कामाच्या बाबतीत ना तुमची सर कुणालाच येऊ शकत नाही. आणि तसं जर काही झालं तर मी आहे ना, मी बोले राजवीर सरांची. मधुमालती, थांबा थांबा, आपण या विषयावर नंतर बोलूया, आता ती वेळ नाहीये. बरं बरं, ऐका, तुम्ही येताय ना? हो, आता यावंच लागेल.